नमस्कार. जानेवारी महिन्याची कडाक्याची थंडी ही थेट ऊस मारत नाही, पण ती पिकाची वाढ जवळजवळ 30 ते 40 दिवस पूर्णपणे थांबवू शकते. अनेकदा आपला असा समज होतो की थंडी संपली की ऊस आपोआप वाढेल, पण खरं तर हाच गैरसमज आपल्या उत्पादनातल्या मोठ्या नुकसानीचं कारण ठरतो. चला तर मग या अदृश्य धोक्यापासून आपल्या ऊसाला कसं वाचवायचं याचे शास्त्रीय आणि नेमके उपाय समजून घेऊया. या चर्चेमध्ये आपण 5 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे जानेवारीचा हा न दिसणारा धोका नेमका आहे तरी काय. दुसरी, या काळात आपला कोणता ऊस सगळ्यात जास्त धोक्यात असतो. तिसरी, नकळतपणे आपल्याकडून अशा कोणत्या चुका होतात ज्यामुळे नुकसान वाढतं. चौथी, यावर उपाय म्हणून 7 दिवसांची एक सुरक्षा योजना काय असू शकते. आणि पाचवी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंडी संपल्यावर पिकाची खरी परीक्षा कशी सुरू होते. ठीक आहे, तर मग पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. जानेवारीतला थंडीचा धोका हा उघडपणे दिसत नाही, तो आतून मुळांपासून काम करतो, ज्यामुळे नुकसान शांतपणे वाढत राहतं. हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायला हवं. थंडीमुळे ऊस मरत नाही, पण त्याची वाढ मात्र पूर्णपणे थांबते. आणि ही थांबलेली वाढ म्हणजेच आपल्या उत्पादनाचं न दिसणारं नुकसान आहे. हे असं नुकसान आहे जे आपल्याला थेट तोडणीच्या वेळेस कळतं, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. पण मग एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो की जर ऊस बाहेरून हिरवागार दिसतोय, जिवंत दिसतोय, मग त्याची वाढ थांबली आहे, हे कसं शक्य आहे? याचं उत्तर ऊसाच्या आत होणाऱ्या क्रियांमध्ये दडलेलं आहे. याचं कारण अगदी सोपं आहे. जेव्हा बाहेरचं तापमान कमी होतं, तेव्हा जमिनीचं तापमानही कमी होतं. माती थंडगार होते. या थंड मातीमुळे ऊसाची मुळं काम करणं जवळजवळ थांबवून टाकतात. ती जमिनीतून अन्न आणि पाणी उचलू शकत नाहीत. आणि जेव्हा मुळांकडूनच अन्नपुरवठा थांबतो, तेव्हा ऊसाच्या आतली वाढीची प्रक्रिया म्हणजेच पेशींची विभागणी आणि वाढ पूर्णपणे थांबते. यामुळेच ऊस बाहेरून हिरवा दिसला तरी आतून त्याची वाढ थांबलेली असते. आता दुसऱ्या भागाकडे वळूया. सगळ्याच ऊसावर थंडीचा सारखा परिणाम होतो का? तर नाही. काही विशिष्ट अवस्था आणि काही जाती या काळात खूप जास्त संवेदनशील असतात. ऊसाच्या संपूर्ण आयुष्यात एक असा टप्पा आहे जो जानेवारीच्या थंडीत सर्वात जास्त नाजूक असतो. तो म्हणजे 45 ते 120 दिवसांचा ऊस. असं का? कारण हाच तो काळ आहे जेव्हा ऊसामध्ये फुटवे तयार होण्याचा आणि मुळांच्या वाढीचा वेग सर्वात जास्त असतो. ही अवस्था म्हणजे आपल्या उत्पादनाची पायाभरणी असते. आणि याच पायाभरणीच्या अवस्थेत जर थंडीमुळे वाढ थांबली तर फुटव्यांची संख्या कायमची कमी होते. एकदा फुटवे कमी झाले की भविष्यात ऊसाची संख्या कमी भरते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या अंतिम उत्पादनावर होतो. हे असं नुकसान आहे जे नंतर कोणत्याही उपायाने भरून काढता येत नाही. याचबरोबर आपल्या शेतात कोणती जात लावली आहे यावरही थंडीचा परिणाम अवलंबून असतो. को 8603 किंवा को M0265 सारख्या ज्या जाती आहेत त्यांची वाढ खूप वेगाने होते. आणि निसर्गाचा नियम आहे, जी गोष्ट वेगाने वाढते तिला कोणताही धक्का सर्वात आधी आणि सर्वात जास्त बसतो. यामुळेच या जातींची वाढ थंडीत लगेच थांबते. आता आपण तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग पाहूया. तो म्हणजे जानेवारी महिन्यात थंडी असताना शेतकरी म्हणून आपल्याकडून नकळतपणे अशा कोणत्या घातक चुका होतात ज्यामुळे नुकसान कमी होण्याऐवजी उलट वाढतच जातं. यात 5 प्रमुख चुका आहेत. पहिली, पाणी पूर्णपणे बंद करणे. दुसरी, जास्त प्रमाणात युरिया देणे. तिसरी, सकाळी दबावर फवारणी करणे. चौथी, थंडीच्या काळात जमिनीची आंतरमशागत करणे. आणि पाचवी, थंडी गेल्यावर बघू ही मानसिकता ठेवणे. यातील ज्या 2 सर्वात मोठ्या चुका आहेत त्याचे परिणाम आता आपण समजून घेऊ. पहिली मोठी चूक म्हणजे पाणी पूर्णपणे बंद करणे. एक गोष्ट लक्षात घ्या, कोरडी जमीन ही ओलसर जमिनीपेक्षा जास्त थंड होते आणि मुळांना मोठा शॉक बसतो. दुसरी मोठी चूक म्हणजे थंडीत जास्त युरिया देणे. ऊस आधीच ताणात असतो, तो दिलेले नत्र शोषून घेऊ शकत नाही. ते जमिनीत साचून राहतं आणि उलट ऊसावरचा ताण वाढवतं. आतापर्यंत आपण समस्या पाहिल्या. आता चौथ्या भागात आपण यावर उपाय म्हणून एक 7 दिवसांची सोपी पण अत्यंत प्रभावी सुरक्षा योजना पाहूया, जी थंडीच्या काळात आपल्या ऊसाचं संरक्षण करू शकते. या योजनेत काय करायचं आहे? पहिलं, पाणी पूर्ण बंद करायचं नाही, उलट हलकं पण नियमित पाणी द्या. दुसरं, पाणी देण्यासाठी सकाळची वेळ टाळा आणि शक्यतो संध्याकाळच्या वेळी द्या, जेणेकरून जमिनीचं तापमान संतुलित राहील. तिसरं, या काळात ताण कमी करणाऱ्या अन्नद्रव्यांचा वापर करा. चौथं, अंतर्मशागत किंवा जड खतं देण्यासारखा कोणताही अतिरिक्त ताण
पिकाला देऊ नका. आणि 5वं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे दररोज आपल्या शेताचं निरीक्षण करा. बरं, ऊस ताणात आहे की नाही हे कसं ओळखायचं? त्यासाठी एक सोपी चाचणी आहे. दुपारनंतर शेतात जाऊन ऊसाचं एक मध्यम वयाचं पान घ्या आणि त्या हळूच वाकवून बघा. जर ते पान तुटल्याशिवाय सहज वाकत असेल तर ऊस निरोगी आहे. पण जर ते कडक झालं असेल आणि वाकवताना लगेच तुटत असेल तर समजावं की थंडीचा ताण आतपर्यंत पोचला आहे. दुसरी चाचणी आहे मातीची. पाणी दिल्याच्या दुसऱ्या दिवशी मुळांच्या जवळची मुठभर माती हातात घेऊन दाबून बघा. जर मातीचा लाडू बनत असेल आणि तो बोटाने सहज फुटत असेल तर जमिनीत हवा आणि पाणी यांचं प्रमाण योग्य आहे. पण जर मातीचा घट्ट, चिखलासारखा आणि थंडगार गोळा बनत असेल तर याचा अर्थ मुळांना श्वास घ्यायला त्रास होतोय. आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत. थंडी गेल्यानंतर काय होतं? अनेकदा वाटतं की संकट टळलं, पण खरी परीक्षा तर तेव्हाच सुरू होते. कारण थंडीत थांबलेल्या ऊसाला पुन्हा वाढीसाठी तयार करणं हे एक मोठं आव्हान असतं. थंडी गेल्यानंतर होणारी सगळ्यात मोठी चूक म्हणजे घाई करणं. आपल्याला वाटतं की आता भरपूर खतं देऊन वाढीला वेग द्यावा, पण तसं करू नका. पहिल्या 3 दिवसात आतल्या पेशींची क्रिया हळूहळू सुरू होते, तेव्हा कोणतेही जड खतं टाळा. 4 ते 7 दिवसांनी पानं थोडी ताजी दिसू लागतील. 8 ते 12 दिवसांनी कदाचित नवे फुटवे दिसू शकतात, तेव्हा संतुलित पोषण सुरू करा. 15 दिवसानंतरच वाढीचा खरा वेग दिसायला लागतो. त्यामुळे या काळात संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता एक अशी गोष्ट लक्षात घ्या जी अनेकदा दुर्लक्षित राहते. जानेवारी महिन्यातल्या थंड वाऱ्यापेक्षाही जास्त धोकादायक असतं सकाळचं दव. कारण हे दव पानांच्या पृष्ठभागाला गरजेपेक्षा जास्त थंड करतं आणि त्यांची श्वास घेण्याची प्रक्रिया थांबवतं. म्हणूनच सकाळी दवावर कोणतीही फवारणी करणं हे जास्त धोकादायक ठरू शकतं. जानेवारीतल्या थंडीचा परिणाम फक्त चालू पिकावरच होतो असं नाही. आज जो ताण पिकावर येतो तो जमिनीखाली असलेल्या कोंबांनाही कमकुवत करतो. याचा थेट परिणाम पुढच्या वर्षीच्या खोडवा पिकावर होतो आणि त्याचे फुटवे कमी निघतात. म्हणजे या वर्षीच्या थंडीचं नुकसान आपण पुढच्या वर्षीही भोगत असतो. पाणी देण्याच्या वेळेबद्दल आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. सकाळी सकाळी बोरवेलचं थंडगार पाणी आधीच थंड झालेल्या जमिनीला आणि मुळांना दिल्यास तो एक दुहेरी धक्का असतो. याउलट संध्याकाळी पाणी दिल्यास जमिनीच्या आणि पाण्याच्या तापमानातला फरक कमी असतो, ज्यामुळे मुळांना धक्का बसत नाही. म्हणून शेवटी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. जानेवारी महिना हा ऊसाच्या ताकदीची परीक्षा नाही, तर तो शेतकऱ्याच्या वेळेच्या नियोजनाची आणि त्याच्या समजुतीची परीक्षा आहे. योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णयच आपल्या ऊसाला वाचवतात आणि उत्पादनात होणारं मोठं नुकसान टाळतात. ही माहिती आपल्याला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या इतर ऊस उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांचंही संभाव्य नुकसान टळेल. आणि अशाच शास्त्रीय आणि जमिनीवरच्या अनुभवावर आधारित माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या माहितीपत्रकात आपण पाहणार आहोत की जानेवारी महिन्यात कोणत्या फवारण्या खरंच काम करतात आणि कोणत्या फवारण्या म्हणजे फक्त आपला पैसा आणि वेळ वाया घालवणं आहे. तोपर्यंत आपल्या पिकाची काळजी घ्या.